सत्यता सुखी आनंदी रंगमय जीवनाचा अलंकार हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. सत्यता. सत्य कधी लपत नाही, सत्य कधी हरत नाही, सत्य कधी देखाव करत नाही, या सत्य कधी नाटक करत नाही. सत्य ते सत्यच असतं. खरेपणाने जर वागलं, सत्याने जर वागलं तर कधीच काही कमी पडत नाही. सत्य परिस्थिती ठेवून, सत्यता ठेवून जर जीवन जगलं, खरे बोलून, या सत्यता ठेवून प्रत्येक गोष्ट केली, खऱ्याने खरेपणा ठेवून प्रत्येक गोष्ट केली तर कधीच काही कमी पडत नाही. या कोणतंच संकट येत नाही, समस्या येत नाही, अडचण येत नाही. सत्य वागल्यामुळेच, खरे वागल्यामुळेच, खरेपणा ठेवल्यामुळेच आपलं जीवन रंगीन बनतं, सुंदर बनतं, छान छान बनतं, मजेदार बनतं. म्हणून सत्यता ठेवा. सत्यता असली पाहिजे. सत्य बोललं पाहिजे, खरं बोललं पाहिजे. खोटे बोलण्यामुळे, या नकली वागण्यामुळे, या ढोंगसोंग केल्यामुळे, या देखावा केल्यामुळे, या नाटक केल्यामुळे आपल्याला यश मिळत नाही. आपलं जीवन सुंदर होत नाही. आपल्या हवे ते मिळत नाही, पाहिजे ते मिळत नाही. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाही. आपल्या कोणत्याच प्रकारचं यश मिळत नाही. उलट आपलं जीवन अंधकारमय होतं. आपल्या संकट येतात, आपल्या दुःख येतं. आपलं जीवन नरकमय बनतं, कंगालमय बनतं. म्हणून खोटं बोलू नका, असत्य बोलू नका. तर कोणती गोष्ट असो, कोणती बाब असो, काहीही असो, खरे बोला. खरे बोलायचे शिका. सत्याने वागा. खोटे बोलून दुसऱ्याचा फायदा घेऊ नका. खोटे बोलून संधी साधून घेऊ नका. खोटे बोलून दुसऱ्याचा विश्वासघात करू नका. खोटे बोलून दुसऱ्या जीवन नरकमय बनवू नका. खोटे बोलून कोणाला फसवू नका, लुबाडू नका. खोटे बोलून आपलं जीवन सुंदर करण्याचा प्रयत्न करू नका. कारण खोटे बोलून मिळवलेला पैसा, खोटे बोलून मिळवलेले यश, या खोटे बोलून केलेली प्रगती कधीच टिकत नाही. तात्पुरतं तुम्हाला मजा वाटेल, आनंद वाटेल. खोटं बोलल्यामुळे तुम्हाला पैसे मिळाले, या तुमचं काम झालं, या तुमची संधी साधली, तर तुम्हाला तात्पुरता आनंद होईल, तात्पुरती मजा होईल, या तुम्हाला तात्पुरता आनंद वाटेल, तात्पुरती तुम्हाला प्रसन्नता वाटेल, तात्पुरतं तुमचं समाधान होईल. परंतु नंतर मात्र राखच राख होते, नंतर मात्र दुःख येते, नंतर मात्र संकट येतात आणि आपल्याला फार मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागते, फार मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागते. कशामुळे? खोटं बोलल्यामुळे. म्हणून सत्य कधी लपत नाही. सत्य कधी ना कधी उघडकीस येतं म्हणजे येतं. म्हणून खोटं बोलू नये. सत्य उघडकीस याला फक्त वेळ लागतो. सत्य उघडकीस याला फक्त वेळ लागतो. परंतु एकदा जर सत्य उघडकीस आलं की मग आपली सगळी राख लागते, आपली पूर्ण राख लागते. आपलं जीवन ओसाड बनते, आपलं जीवन नरकमय बनते, कंगालमय बनते. म्हणून खोटे बोलून संधी साधू नका. सत्य कधी लपत नाही, सत्य कधी हरत नाही, सत्य कधी नाटक करीत नाही, कधी देखाव करीत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून सत्याने वागा. सत्य बोलून, खरे बोलून आपला विकास करा. खरे बोलून, सत्य बोलून आपलं जीवन सुधरा. म्हणून खोटे बोलून कोणाचा फायदा घेऊ नका, कोणाचा विश्वासघात करू नका. जर तुम्ही एखाद्या कामासाठी, एखाद्या कार्यासाठी खोटे बोलले आणि खोटे बोलून तुम्ही तुमचा फायदा करून घेतला, पुढच्याचा विश्वासघात केला आणि तुम्ही तुमचा फायदा करून घेतला, तुम्ही तुमची संधी साधून घेतली, मला वाटलं आता आपला फायदा झाला, आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण झाल्या, आपल्याला हवे ते मिळालं, पाहिजे ते मिळालं, तुम्ही खुशीत असता, मजेत असता, आनंदित असता. त्याला काय पता लागणार? आपण तर खोटं बोलून त्याचा फायदा करून घेतला. परंतु लक्षात ठेवा, सत्य कधी लपत नाही.
ते कधी ना कधी तरी उघडकीस येते म्हणजे येते. आणि ते जेव्हा उघडकीस येते तेव्हा मात्र तुमची पंचायत होते, तेव्हा मात्र तुमची नाचक्की होते, तेव्हा मात्र तुमचा अपमान होतो, तेव्हा मात्र तुमची बदनामी होते, तेव्हा मात्र तुमचं सर्व पातळ उघडकीस पडतं, तेव्हा मात्र तुमचा सर्व बट्ट्याबळ होतो, सर्व गोंधळ होतो आणि तुम्ही मिळवलं यश धुळीस मिळतं, तुम्ही दुसऱ्याचा घेतलेला फायदा धुळीस मिळतो, तुम्ही दुसऱ्याला खोटे बोलून मिळवलेला पैसा याची राख होते. उलट तुमचं कितीतरी मोठं नुकसान होतं, दुप्पट तिप्पट नुकसान होतं आणि तुमचं जीवन नरक बनतं, कंगालमय बनतं. म्हणून खोटे बोलणं चांगले की खरे बोलणे तुम्हीच ठरवा. अरे खरे बोलणे अवघड आहे. खरे बोलण्याने खरे बोलणे तुम्हाला जड जाईल. खरे बोलण्याने तुम्हाला काही दिवस कठीण जाईल. परंतु एकदा जर खरं भरून टाकलं, एकदा जर खरं बोलली तर काही दिवस तुम्हाला पंचायत होईल. पण नंतर मात्र तुमची मजा होईल. कारण पुढचा विचार करी याने खरं सांगून टाकलं, यानं काय केलं काय नाही ते खरं बोलला. हा व्यक्ती खरा सत्यवादी आहे, खरा आहे, यानं खरं सांगून टाकलं. म्हणून तुम्हाला काही अडचण येणार नाही, तुम्हाला काही कोणती संकट येणार नाही. उलट तुमचा मान वाढेल, सन्मान वाढेल, तुमची कीर्ती वाढेल आणि तुमची मजा होईल. आणि पुन्हा अशी चूक करू नका. जरी एकदा तुम्ही सत्य सांगून टाकलं पण पुन्हा जर तशी चूक केली, पुन्हा चुका जर करत राहिल्या तर मात्र तुम्ही सत्य जरी बोलला, खरं जरी बोलला तर तुमचा फायदा होणार नाही, तुमचा उपयोग होणार नाही. कारण एकदा दोनदा चूक माफ असते, तिसऱ्यांदा चूक माफ नसते. म्हणून चुकाही करू नका, वारंवार चुकाही करू नका. व्यवस्थित वागा, पद्धतशीर वागा, भान ठेवा, सावधानता ठेवा. कोणती गोष्ट व्यवस्थित करा, पद्धतशीर करा, भान ठेवून करा, सावधानतेने करा, पुढे घडणाऱ्या परिणामाचा विचार करा. म्हणून चुका करू नका. जर तुम्ही अनेक चुका केल्या तर तुम्ही खरे जरी बोलले, सत्य जरी बोलले तरी तुमचं नुकसान होतं, तुमचं जीवन अंधकारमय बनतं. कारण पुढचा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. जर तुम्ही वारंवार जर तुम्ही चुका करत राहिल्या, वारंवार तुम्ही चूक केली तर तुमचं कोणीही खरं धरणार नाही. म्हणून वारंवार चुका करू नका. एकदा चूक झाली तर पुन्हा सावध व्हा, पुन्हा स्वतःला सावरा, चांगलं काम करा, व्यवस्थित वागा, पद्धतशीर वागा, भान ठेवून वागा, चांगलं कार्य करा. म्हणून चुका होऊ देऊ नका. अशा प्रकारे सत्य बोला, सत्याने वागा. सत्यानेच जीत होत असते, सत्यानेच जीवन सुंदर होत असते, सत्यच ईश्वर आहे, सत्यानेच यश मिळते. म्हणून सत्य बोला, सत्याने वागा. सत्यम शिवम सुंदरम. म्हणून सत्याने वागा, सत्य बोला. लक्षात ठेवा, सत्य कधी लपत नाही, सत्य कधी हरत नाही, सत्य कधी नाटक करत नाही, सत्य कधी ढोंग करत नाही. एखाद्या चांगल्या कार्यासाठी, देशाच्या भल्यासाठी, एखाद्या व्यक्तीच्या भल्यासाठी, कुणाचं कल्याण करण्यासाठी, खरंच एखाद्याला अडचण पडली असेल, खरंच एखाद्यावर संकट आला असेल, म्हणजे कुणाचंही चांगलं करण्यासाठी, चांगल्या हेतूसाठी, चांगल्या उद्देशासाठी, देशाच्या भल्यासाठी, दुसऱ्याचं कल्याण करण्यासाठी, एखाद्या चांगल्या कार्यासाठी तुम्ही खोटं बोलत तरी चालेल. परंतु खोटं बोलून आपल्या फायद्यासाठी, या स्वार्थ साधण्यासाठी, दुसऱ्याचं नुकसान करण्यासाठी, दुसऱ्याला लुटण्यासाठी, फसवण्यासाठी खोटं बोलू नका. म्हणून कुठल्याच कारणासाठी खोटे बोलू नका, तर खरं बोला. आणि खोटे बोलण्याची वेळ येऊ देऊ नका, तसं वागूच नका ना. खोटे बोलण्याची वेळ काय येऊ देता? खोटे बोलण्याची वेळ कशामुळे येऊ देता? म्हणून चांगलं वागा, चांगलं राहा, चांगलं बोला, चांगलं आचरण करा, चांगला व्यवहार करा, कार्यही चांगलं करा, तर तुम्हाला खोटे बोलण्याची वेळ येणारच नाही. तुम्ही जर चांगली वागली, चांगली बोलली, आपलं तोंड गोड ठेवलं, चांगलं कार्य केली, काम चांगलं केलं, स्वभाव चांगला ठेवला, वागणूक चांगली ठेवली, व्यवस्थितपणे वागली, माणुसकी ठेवली, नम्रता ठेवली, सज्जनता ठेवली, मेहनत केली, कष्ट केली, स्वाभिमानी स्वावलंबीपणा ठेवला, विचार सुंदर ठेवले, मानवता ठेवली, तर तुम्हाला खोटे बोलण्याची वेळ येणारच नाही.
म्हणून तुम्ही चांगलं वागा, चांगलं कार्य करा. म्हणून चांगलं कार्य केल्यावर तुम्हाला खोटे बोलण्याची वेळ येणारच नाही. म्हणून एखादा माणूस असो या विद्यार्थी असो, कोणीही असो, विद्यार्थ्यांनी सुद्धा खोटं बोलू नये. कोणीही असो, कोणीही खोटं बोलू नये. विद्यार्थ्यांनी खोटं तर बोलूच नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांना खोटे कधीच बोलू नये. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकाला खोटं कधीच बोलू नये. विद्यार्थ्यांनी खोटं बोलून आपल्या आईवडिलांना फसवू नये. विद्यार्थ्यांनी खोटं बोलून आपल्या आईवडिलांकडून पैसे उकळू नये. विद्यार्थ्यांनी खोटं बोलून या आईवडिलांना खोटं सांगून इतरत्र खोटं फिरू नये. विद्यार्थ्यांनी आईवडिलांना खोटं सांगून कोणाच्या नादी लागू नये. या कोणतं आगाऊ काम करू नये. या कोणतं फालतू काम करू नये. विद्यार्थ्यांनी आईवडिलांना एक सांगून दुसरं करू नये. विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांचा विश्वास कधीही तोडू नये. विद्यार्थ्यांनी कोणत्याच कारणासाठी खोटं बोलू नये. आणि विद्यार्थ्यांनी वाईट कृत्य करू नये. विद्यार्थ्यांनी वाईट विचार करू नये. विद्यार्थ्यांनी वाईट मार्ग धरू नये. विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे, चांगले शिक्षण घ्यावे. आपले आईवडील आपला पैसा लावतात, आपल्यासाठी झटतात, राबतात, संघर्ष करतात, आपल्या जीव लावतात, आपल्याला हवे त्या वस्तू देतात, पाहिजे त्या वस्तू देतात, आपल्या गरजा पुरवतात, आपलं जीवन सुधारण्यासाठी तळमळ करतात, धडपड करतात. याची जाणीव ठेवावी, याचं भान ठेवावं. म्हणून आईवडिलाला खोटं बोलू नये, आईवडिलाला विश्वासघात करू नये, कोणतंही वाईट कृत्य करू नये, कोणतंही वाईट काम करू नये, कोणतेही आगाऊ काम करू नये, कोणाच्या नादी लागू नये, फालतू लोकांच्या नादी लागू नये, फालतू लेकरांच्या नादी लागू नये, दुष्ट लेकरांच्या नादी लागू नये, वाईट संगत धरू नये, वाईट कृत्य करू नये. चांगलं करावं, चांगलं काम करावं, जेणेकरून तुमच्या आईवडिलांचा आदर वाढेल, तुमच्या आईवडिलांचा सन्मान वाढेल, तुमच्या आईवडिलांची शान वाढेल, तुमच्या आईवडिलांची कीर्ती होईल, त्यांची मान उंचावे. असं काम करा. असं काम करू नका की ज्यामुळे तुम्हाला दुःखाचे दिवस येतील, तुमचं जीवन नरकमय कंगालमय बनेल, आईवडिलांचाही अपमान होईल, आईवडिलांचे जीवन नरकमय बनेल. असं काम कधीच करू नका. असं काम करा की ज्यामुळे तुमचा सत्कार होईल, आईवडिलांचा सत्कार होईल, आईवडिलांचा मान वाढेल, तुमचा मान वाढेल, तुमचा सन्मान होईल आणि तुमचं जीवन सुंदर होईल. म्हणून चांगलं कार्य करा. म्हणून विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या आईवडिलांना, शिक्षकांना खोटं बोलू नये, खोटं बोलून कोणाचा फायदा घेऊ नये. म्हणून खोटं बोलून आईवडिलांना फसवू नये, लुबाडू नये. मग आईवडिलापासून कोणत्याच प्रकारचं कारण लपू नये, कोणत्याच प्रकारचं सत्य लपू नये. खरं खरं काय ते आईवडिलांना सांगून टाका. काय घडलं ते सगळं सांगून टाका. किती अभ्यास केला, काय केलं, एखादी चूक जरी केली असेल, विद्यार्थ्याने एखाद्या चुका केल्या असतील, त्या आईवडिलांना सांगावं, माझ्याकडून ही चूक झाली, बाबा माफ करा, माझ्याकडून ही चूक झाली, पुन्हा आम्ही चूक करणार नाही, याची ग्वाही द्यावी. आणि वारंवार चुका करू नये. विद्यार्थ्यांनी सुद्धा वारंवार चुका करू नये. एकदा चूक केली तर सावधान व्हावं, सतर्क व्हावं, वारंवार चूक करू नये. विद्यार्थ्याने वारंवार चूक करू नये, मुलांनी वारंवार चूक करू नये आणि मुलाने चुका करू नये. आणि मुलांनी समजा एखादी चूक झाली असेल तर आईवडिलांना खरं सांगावं, खरं सांगून टाकावं. यामुळे आईवडिलांचं मन हलकं होतं, आईवडिला चांगलं वाटतं आणि आपला लेक हुशार आहे, चांगला आहे असं वाटतं. म्हणून चांगली कार्य केला, चांगलं काम करा, अभ्यास करा, दणदणीत अभ्यास करा, आपलं स्वप्न ते पूर्ण करा. पण पुण्यात करण्यासाठी खोटं बोलणं, कोणीही खोटं बोलू नये. सत्य वागावं, सत्यानं वागावं. लक्षात ठेवा, सत्य कधी लपत नाही, सत्य कधी हरत नाही, सत्य कधी ढोंग देखावा करत नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.